जय श्री स्वामी समर्थ. जुलै 2025 महिना कर्क राशीच्या जातकांसाठी संमिश्रतेचा आणि काळजीपूर्वक पावले टाकण्याचा काळ ठरणार आहे. या महिन्यात सूर्य, मंगळ, बुध, शनी, राहू आणि केतू यासारखे महत्त्वाचे ग्रह प्रतिकूल आहेत. त्यामुळे जीवनाच्या अनेक पैलूंमध्ये काही ना काही आव्हाने दिसून येतील. मात्र शुक्र लाभस्थानात असून त्याचे सकारात्मक परिणाम तुमच्यावर होतील. योग्य नियोजन, संयम आणि संवादातील सौम्यता यामुळे तुम्ही परिस्थितीवर मात करू शकाल. या महिन्यात सूर्य 15 जुलैपर्यंत द्वादश भावात राहील आणि नंतर लग्नस्थानी म्हणजेच पहिल्या भावात प्रवेश करेल. ही दोन्ही स्थिती प्रतिकूल मानली जाते. त्यामुळे आत्मविश्वास कमी होणे, आरोग्याच्या बाबतीत त्रास होणे याची शक्यता आहे. मंगळ 28 जुलैपर्यंत धनभावात राहून नंतर तृतीय भावात प्रवेश करेल. सुरुवातीचा कालावधी आक्रमकता, बोलण्यात कडवटपणा आणि कुटुंबातील वाद वाढवणारा आहे. मात्र 28 जुलैनंतर त्याचे परिणाम सकारात्मक होतील. बुध संपूर्ण महिना तुमच्या लग्नस्थानी राहणार आहे. 18 जुलैनंतर बुध वक्री होईल. त्यामुळे निर्णय घेण्यात गोंधळ, संवादात चुकीची माहिती यासारख्या गोष्टी संभवतात. केतूचा गोचरही अनुकूल परिणाम देणार नाही, पण 19 जुलैनंतर केतू शुक्राच्या नक्षत्रात प्रवेश करेल. यामुळे काही चांगले परिणाम अपेक्षित आहेत. म्हणून या महिन्यात बहुतेक ग्रह अनुकूल परिणाम देऊ शकणार नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या बाबींमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तथापि कर्मानेच भाग्य बदलते. जर जन्मजात व्यक्ती सातत्याने समर्पितपणे काम करतील तर ते आपले परिणाम सुधारू शकतील. तुमच्या करिअर स्थितीचे स्वामी मंगळ हा महिना 28 जुलैपर्यंत दुसऱ्या भावातच राहील. हे मंगळासाठी अनुकूल परिस्थिती ठरणार नाही. यामुळे कार्यस्थळी काही असंतुलन अनुभवावे लागू शकते. विशेषतः ज्यांचे काम बोलण्याशी संबंधित आहे किंवा संभाषणावर आधारित आहे त्यांचे काम वेगवेगळ्या रीतीने प्रभावित होऊ शकते. ते सल्लागार किंवा पत्रकारितेच्या व्यवसायात असोत किंवा बँकिंग किंवा आर्थिक क्षेत्राशी संबंधित असोत, त्यांनाही 28 जुलैपर्यंत खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. त्यांच्या संभाषणाची शैली सभ्य आणि सौम्य राहील याकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. त्यामुळे आवश्यकतेपेक्षा स्पष्टपणे बोलणे चांगले ठरणार नाही. सत्यावर विश्वास ठेवा आणि सत्य बोलावे. यातून दिसते की जुलै 2025 मध्ये त्यांच्या प्रयत्नांनी जन्मजात व्यक्ती प्रेमळ शब्दांमध्ये सत्य बोलू शकतील. आपणास माहिती आहे की सत्य नेहमी तिखट असते, परंतु या महिन्यात त्यावर प्रेमाचा साखरभात लावता आल्यास चांगले ठरेल. जास्त तिखट न बोलता या महिन्यात प्रेमाने सत्य बोलण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून कार्यस्थळाशी संबंधित लोक तुमच्या विरुद्ध जाऊ नयेत आणि तुम्ही आपल्या कार्यस्थळी चांगले परिणाम मिळवू शकाल. व्यापाराचा जबाबदार ग्रह बुध या महिन्यात अनुकूल परिणाम देऊ शकणार नाही. या महिन्यात कोणतेही मोठे व्यावसायिक निर्णय घेणे टाळा. तसेच नोकरदार लोकांनीही या महिन्यात खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. जर तुम्हाला नोकरी बदलणे अत्यंत महत्त्वाचे वाटत असेल तर 28 जुलैनंतरच या बाबतीत पुढाकार घेणे योग्य ठरेल. त्याआधी नोकरीच्या बाबतीत धोक्याचा सामना करणे अनुकूल ठरणार नाही. याचा अर्थ असा की जुलै 2025 महिना तुमच्या कार्यस्थळी फार अनुकूल नाही. तुम्ही व्यापारी असाल किंवा नोकरदार, या महिन्यात खूप शहाणपणाने काम करण्याची गरज आहे. फक्त स्वतःला शांत ठेवा इतकेच नव्हे तर सहकारी आणि वरिष्ठांशी चांगले संबंध राखण्याचा प्रयत्न करा. जर आपण कर्क राशीच्या व्यक्तींच्या आर्थिक स्थितीबद्दल बोललो तर या महिन्यात लाभभावाचे स्वामी शुक्र 26 जुलैपर्यंत लाभभावातच राहील. हा नफा मिळवण्याच्या दृष्टीने अत्यंत चांगला योग आहे. म्हणजेच ते त्यांच्या कामाच्या पातळीवरून चांगले परिणाम मिळवू शकतील. कारण कर्मानेच भाग्य बदलते आणि माणसाला त्याच्या कर्मानुसारच फळ मिळते. आणि या महिन्यात कर्मभावाचा स्वामी फारसा चांगल्या स्थितीत नाही. म्हणूनच आम्ही असे मांडत नाही की तुम्हाला अतिशय मोठा लाभ मिळेल, परंतु जे काही काम तुम्ही करा त्याचा तुम्हाला निश्चितच चांगला परिणाम मिळेल. पूर्वी केलेल्या कामाचे परिणाम जे त्यावेळी मिळाले नसतील ते या काळात तुम्हाला मिळू शकतात आणि लाभ होऊ शकतो. म्हणजेच हा महिना नफ्याच्या दृष्टीने अत्यंत चांगला ठरेल. त्याचवेळी धनभावाचा स्वामी कमकुवत असल्यामुळे हा महिना बचतीबाबत कमजोर असू शकतो. चांगली कमाई किंवा कुठून तरी चांगले पैसे मिळत असले तरी तुमच्याकडून ती रक्कम बचत होऊ शकणार नाही. आधीच साठवलेले पैसे देखील या महिन्यात खर्च होऊ शकतात. म्हणजे हा महिना उत्पन्नाच्या दृष्टीने चांगला तर बचतीच्या दृष्टीने कमजोर ठरू शकतो. संपत्ती दर्शवणाऱ्या गुरूनेही याची साथ दिली आहे. सारांश असा आहे की जुलै महिना चांगली कमाई करून देऊ शकतो, परंतु बचत करण्यात कमकुवत ठरतो.
कर्क राशीच्या व्यक्तींच्या प्रेमसंबंधांच्या बाबतीत या महिन्यात तुमच्या पंचम भावाचे स्वामी मंगळ अनुकूल स्थितीत नाही. तथापि मंगळ गृहस्थानात चतुर्थ दृष्टीने पंचम भावावर दृष्टी ठेवत आहे, म्हणजे घराच्या सुरक्षितेची जाणीव आहे, पण दुसऱ्या भावात मंगळाच्या गोचराला अनुकूल मानले जात नाही. परिणामी तुमची संभाषण शैली थोडी कठोर होऊ शकते. यामुळे तुमचा प्रेम साथीदार त्रस्त होऊ शकतो. नातं तुटण्यापासून वाचवण्यासाठी तुमच्या बोलण्यात गोडावा आणण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही नात्याची जाणीव ठेवून प्रेमात सुसंगती राखण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला प्रेमात आणि सुसंगतीत यश मिळवता येईल, कारण शुक्र सप्तम दृष्टीने तुमच्या पंचम भावाकडे बघत आहे. शुक्र आपला स्वतःचा राशीत तुमच्या नफा भावात गोचर करत आहे. म्हणूनच प्रेमळ बोलल्यास तुम्हाला तुमच्या समस्या सोडवता येतील. जर तुम्ही व्यंगात्मक, कटू किंवा अप्रियपणे बोलाल तर काही समस्या निर्माण होऊ शकतात. लग्नासारख्या प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी हा महिना थोडासा कमजोर आहे, परंतु वैवाहिक विषयांत तुम्हाला या महिन्यात मध्यम परिणाम दिसतील. या महिन्यात शनीचा तुमच्या सप्तम भावाचा स्वामी 13 जुलैपासून वक्री होईल, ज्यामुळे तुमचा जोडीदार काय म्हणतो ते स्पष्ट समजण्यास थोडी मदत मिळू शकते. परिणामी एकमेकांना समजण्यात किरकोळ अडचणी उद्भवू शकतात. जुलै 2025च्या मासिक राशीफळानुसार कुटुंब विषयांमध्ये काही कमकुवत परिणाम मिळू शकतात. दुसऱ्या भावाचे स्वामी सूर्य महिन्याच्या पहिल्या भागात 12व्या भावात राहतो, हे अनुकूल स्थिती नाही. महिन्याच्या दुसऱ्या अर्ध्या भागात सूर्य पहिल्या भावात असेल, जी अनुकूल स्थिती मानली जाणार नाही. या स्थितींमुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये किरकोळ वादविवाद निर्माण होऊ शकतात किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याचे आरोग्य कमजोर होऊ शकते. या महिन्यात बहुतेक वेळा मंगळ आणि केतू यांची दुसऱ्या भावात युती राहील. ही संयुती अनुकूल मानली जाणार नाही. याचा अर्थ ही मंगळ-केतू युती कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद, भांडणे किंवा कलह निर्माण करू शकते. भावंडांशी नाती यामध्ये थोडीशी कमकुवतता राहू शकते. तथापि 28 जुलैनंतर जेव्हा मंगळ तिसऱ्या भावात गोचर करेल तेव्हा ते काळ तुम्हाला अनुकूल ठरेल. तेव्हा तुम्हाला लवकरच अनुकूल परिणाम मिळू लागतील आणि तुमचे भावंड तुम्हाला पाठिंबा देतील व कुटुंबातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करतील. या महिन्यात घरगुती विषयांशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. चौथ्या भावाचे स्वामी शुक्र आपल्या राशीत लाभ भावात आहे. ही अनुकूल स्थिती घरगुती आयुष्यात आनंद आणेल. शुभाईचे द्योतक गुरु, जो तुमच्या भाग्यभावाचा स्वामीही आहे, तो पंचम दृष्टीने चौथ्या भावाकडे बघत आहे, जी सध्या अनुकूल नाही. या सर्व कारणांमुळे तुम्हाला तुमच्या घरगुती आयुष्यात चांगले परिणाम मिळत राहतील. घरगुती वापरासाठी आवश्यक वस्तू खरेदी करू शकतील. कुटुंबात काही शुभकार्यही उरू शकते, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. जुलै 2025च्या मासिक राशीफळानुसार आरोग्याच्या दृष्टीने जुलै महिना तुलनेने मध्यम परिणाम देऊ शकतो. कोणत्याही अपकारी ग्रहाच्या दृष्टीने कोणताही थेट परिणाम होणार नाही, परंतु बुधाचा पहिल्या भावातील गोचर चांगला मानला जाणार नाही. त्यावरही 18 जुलैपासून बुध वक्री होईल, ज्यामुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत ज्यांचे काम बरेच विचार करण्यासंबंधी आहे, त्यांना डोकेदुखी किंवा गोंधळ यासारखी लक्षणे अनुभवायला मिळू शकतात. महिन्याच्या दुसऱ्या अर्ध्या भागात सूर्यही पहिल्या भावात गोचर करेल, ज्यामुळे डोकेदुखी, ताप इत्यादी समस्या उद्भवू शकतात. 28 जुलैपर्यंत तुमच्या दुसऱ्या भावात मंगळ केतू यांची युती राहील, ज्यामुळे मुखगुहा संबंधित समस्या जसे की तोंडावरील जखमा किंवा चवीत घट यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तुम्ही जेवणाची सवयही अनियंत्रित ठेवू शकता. याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर दिसून येऊ शकतो. महिन्याच्या पहिल्या अर्ध्या भागात अनिद्रा किंवा मनात गोंधळपणा देखील दिसू शकतो. यामुळे तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. 6व्या भावाचे स्वामीही या महिन्यात फार चांगल्या स्थितीत नाही, परंतु 6व्या भावाचा स्वामी म्हणजे एकादश भाव अतिशय चांगल्या स्थितीत राहील. अशा प्रकारे आपण पाहतो की या महिन्यात बहुतेक ग्रह आरोग्यासाठी अनुकूल नाहीत. फक्त काही परिस्थिती तुमच्या अनुकूल आहेत. परिणामी या महिन्यात आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला मिसळलेले किंवा मध्यम परिणाम मिळू शकतात. तुमच्या राशीविषयी साप्ताहिक, मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.